हॅलो. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांचं या अंतिम दिवसामध्ये सहर्ष स्वागत. इथे टाकलेला हा चेंडू लेंथ इथे खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा. गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगर आयोजित गोटेगर प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतायत. या क्रीडा स्पर्धेचा हा दैदिप्यमान सोहळा खुटगर आणि त्यांच्या विरुद्ध गंगारोड हा जो एक उर्वरित सामना होता बाकी तो आता आपण कंप्लीट करतोय. 20 ऑन द बोर्ड. फुल टॉस. चेंडू हवेत. डाऊन द बॉल फिल्डर झेल झाला आणि अजून एक धक्का खुटगर टीमला. मैदानामध्ये दाखल होतील प्रेम प्रेम डुकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. धापलकर धावसंख्या 20 धावा. अनंत शेठ डिंगोरे साहेब जे मात्र उपस्थित होतात त्यांचं करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. खास करून ग्रामस्थांची सातत्याने उपस्थिती. ग्रामस्थांनी या स्पर्धेला विशेषतः प्रेम दिलेलं आहे. तर सर्व ग्रामस्थांचा आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. 2 षटकांचा खेळ समाप्त. धापलकर धावसंख्या 20 ऑन द बोर्ड 20 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्वेंटी 20 धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील. ललितच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो एका ट्रॉफीला आणि रोख रक्कम 25,000 रुपयासाठी पात्र ठरेल आणि ग्रँड फिनाले अर्थात फायनल खेळताना पाहायला मिळेल. इथे बिग हिट. वॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. चेंडू सीमा पार येतोय. एवन कॉलरीचा ब्रँडी षटकार. टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. तोपर्यंत खुटगर बी या टीमला 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 28 धावा. 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचा सामना आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिले तर गोटेगर प्रीमियर लीगचे 4 सामने आहेत. तदनंतर 40+ यांचा एक आणि याचे एक फायनल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. हर्ष चपाट मधून अजून एक
पॉवरफुल बुलंदी सिक्सर. करे पुल हुकचे फटके मैदानामध्ये खेळत असताना बॅटर हर्ष. संघाची धावसंख्या धावफलकावर वेग पकडते जाऊन पोहोचेल 34 या धावफलकावर. इथे गणेश 11 गंगा रोड जिंकणार की खुटगर बी हा संघ जिंकतोय ते आपल्याला पाहायचं. आजचा या क्रीडा स्पर्धेचा 5वा दिवस. दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन. विद्यमान उपसरपंच साहेब महेशदादा डिंगोरे यांच्या नेतृत्वाखाली भरलेली ही क्रीडा स्पर्धा आणि खास करून विद्यमान सरपंच गणेशदादा कांबडी यांचे मोलाचं योगदान या क्रीडा स्पर्धेसाठी लाभलं. सर्व ग्रामस्थांचं मोलाचं योगदान या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पाहतायत. मानाची ही क्रीडा स्पर्धा गोटेगर गावामध्ये भरलेला हा क्रिकेटचा महाकुंभ मेळा. इथे टाकलेला चेंडू फटका फसला. मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली. झेल टिपलाय ललितने. कॉट अँड बोर्ड फलंदाज बाद. तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 7 सामने आहेत आजच्या दिवसात. खुटगर त्यांना फाईट करेल गंगारोड हा पहिला सामना. तदनंतर क्वालिफायर 1 स्वर्गीय मंजुळा स्मृती त्यांच्या विरुद्ध PNP फॅमिली. तिसरा सामना इलिमिनेटर दिशांत 11 वर्सेस कृपा 11. तदनंतर सेकंड मॅच क्वालिफायर 1 मधला लुझर त्यांना फाईट करेल इलिमिनेटरला मधला विजयी. तदनंतर 5वा सामना आहे 40+ मॅच. तदनंतर 6वा सामना GPL फायनल आणि 7वा सामना आयगाव देवी चषक फायनल. इथे राखलेला हा चेंडू बिगिट केलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. कॉटन बोर्ड होतोय का ते पाहायचं. 2 धावा या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. ह्या धावा महागात पडतील. एक धाव वाचवणं फार गरजेचं आहे. इथे धावा येताना पाहायला मिळतील सध्याच्या घडीला. 37 धावा धाबलकावर. मिड इनिंग मध्ये टॉस साठी संपर्क साधायचा आहे. दिशांत 11 आणि स्वर्गीय मंजुळा स्मृती आणि PNP सलून या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती मिड इनिंग मध्ये आपण टॉस साठी संपर्क साधा. इथे बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईटच्या रूपानं संघात धावसंख्या धावफलकावर 37 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 धावा धावफलकावर 38. ललितचा बॉल एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. दिल स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवर प्रॉपर येऊ शकला नाही. त्याच्या टोला बॉल लागला. एक सिंगल. संघाची धावसंख्या 3 षटकांचा खेळ समाप्त. 39. प्रथम बॅटिंग करत असताना खुटगर बी त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश 11 गंगारोड. दोन्ही संघांनी दुसऱ्या दिवसामध्ये अतिशय जबरदस्त खेळ केलेला. जो संघ जिंकेल तो आईगाव देवी स्पोर्ट क्लब गोटेगर बी या संघाच्या विरोधामध्ये अंतिम लढत जे मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तिथे कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. क्रिकेटचा थरार शेवटच्या दिवसामध्ये जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आईगाव देवी स्पोर्ट क्लब गोटेगरचं हे दमदार आयोजन. शेवटचं षटक आणि अंतिम षटकात नमनला आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. नमनचं हे षटक फार महत्वाचं राहील.
39 धावा 13ची सरासरी गाठली. याच धावगतीने जर धाव फलक पुढे चालला तर 52 52 धावांचं लक्ष सेट होऊ शकेल श्री गणेश 11 गंगारोड संघासमोर. दुसऱ्या बाजूला खोटगरबी हा संघ आपण पाहतायत. नमन गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू लेग बाईट्स च्या रूपाने एक सिंगल आली. संघा धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 40 या धावफलकावर. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. पंचांची भूमिका फार महत्वाची राहिली आहे. मुख्य पंच तावडे सर संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये जेवढ्या क्रीडा स्पर्धा होतात त्या क्रीडा स्पर्धेमध्ये ॲज अ ऑफिशियल अंपायर म्हणून त्यांची फार चांगली भूमिका राहिली आहे. ते क्षेत्ररक्षक येथील स्क्वेअर लेग पंच फिरोज शेख, तेही सध्याच्या घडीला ना अंपायरिंग क्षेत्रामध्ये आपलं नाव करतायत. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 41 41 धावा. नमन याला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. नमनचा बॉल इथे फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू सीमा पार येतोय. गावदेवी चषकाचा हा दमदार चौकार. अप्रतिम दर्जेदार फटका पण पाहिला. स्वर्गीय मंजुळा स्मृती आणि PNP सलून टॉस साठी संपर्क साधा. स्वर्गीय मंजुळा स्मृती आणि PNP फॅमिली सलून या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉस साठी संपर्क साधायचा. क्वालिफायर 1 आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये आणि जो संघ पराभूत होईल तो सेमी 2 खेळेल. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण अप्रतिम करतात. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धाबा या बॉलवर येतील. संघाची धावसंख्या 2 धाबांच्या मदतीने वाढते, जाऊन पोहोचेल 47 या धावफलकावर. 47 ऑन द बोर्ड. नमनचा बॉल बिगिट केलाय. चेंडू उंच हवेमध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर. जजमेंट चांगलं राहिलं आणि फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतील. अजून एक धक्का खुडगर टीमला. शेवटचा बॉल. न्यू बॅटर मैदानामध्ये बंटी दाखल होतील. बंटी चला थोडस फास्ट. न्यू बॅटर बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. धावफलकावर धावसंख्या 47. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय 47. शेवटचा बॉल. इथे सुंदर असा बॉल, फटका देखील दमदार. तिथे क्षेत्ररक्षकाकडून कॅच ड्रॉप, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे रन आउट. शेवटच्या बॉलवर एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर 48. व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. रोहनजी शेळके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अनंत शेठ डिंगोरे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं ते उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आई गावदेवी चषकाचे सर्व मेंबर त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. PNP फॅमिलीचे कॅप्टन आले. दुसऱ्या बाजूला कॅप्टन स्वर्गीय मंजुळा स्मृती, सोमनाथ पाटोळे यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळतं आणि त्यांचाही विशेष सन्मान
सागरजी खामकर यांना विनंती आपण या व्यासपीठावर त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. खास करून मान्यवरांच्या उपस्थितीसाठी सांगली जाणारी क्रीडा स्पर्धा म्हणजेच गोटेकर प्रीमियर लीग. गुरुनाजी पाटोळे साहेब यांच्या शुभ हस्ते पण नाणेफेक करणार आहोत. गुरुनाजी पाटोळे साहेब यांच्या शुभ हस्ते केली जाते नाणेफेक. एका बाजूला संघ स्वर्गीय मंजुळा स्मृती आणि दुसऱ्या बाजूला PNP फॅमिली सलून एकमेकांच्या समोर. टॉस केला जातोय. हॅलो. चंदू डोंगरे साहेब यांना विनंती आपण या व्यासपीठावर आपलं ही सहर्ष स्वागत आहे. थोड्याच वेळामध्ये मॅचला सुरुवात होईल. दोन्ही ऑफिशियल पंच आता मैदानामध्ये दाखल होतील. एकोणपन्नास धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी.
या सेकंड इनिंग मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेम गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर इनवर जितू, नॉन स्ट्रायकर इनवर बाळा. पहिलाच बॉल अडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खराब आहे. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. खास करून गंगा रोडचे प्रसिद्ध उद्योजक प्रकाश शेठ राऊत यांच्या वतीने एक पारितोषिक येत आहे. लगातार 3 6 1000 आणि लगातार 3 4 1000 रुपयाचं पारितोषिक आहे गंगा रोड टीम साठी. इथं टाकलेला हा चेंडू एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 3 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष त्याचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. स्ट्रायकर इनवर सध्याच्या घडीला बाळा. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी खेळलेलं आहे. प्रेमचा बॉल सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षण खराब. खुटगर संघाला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल या धावा डिफेंड करण्यासाठी. खास करून अक्षय अर्थात बाळा आणि दुसऱ्या बाजूला असणारा जितू या दोघांची विकेट फार महत्वाची आहे मॅच मध्ये. परंतु अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण मिसफील्ड जर झाली तर या मॅच मध्ये वर्चस्व गणेश 11 गंगा रोडचं आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 मध्ये प्रेम यांना आमंत्रित केलं. 49 धावांचं लक्ष. 12.25 ची सरासरी. आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट तो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा आहेत. इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमा पार. 4 चौका. या प्रकारचं क्षेत्ररक्षण केल्यानंतर संघ फार मोठ्या अडचणीत येईल. धावफलकावर धावसंख्या 8. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. प्रेमचा बॉल. वॉट शॉट. षटकार. 6 धावा. ब्युटिफुल टायमिंग जे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. संघाच्या धावसंख्या वाढेल. धावून पोहोचेल ते आता 14 या धावफलकावर. प्रशांतजी म्हात्रे साहेब यांचंही शुभागमन होतंय. त्यांचं करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. मोस्ट वेलकम. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. ते कामगिरी कशा प्रकारे होईल. एक चौकार मिसफील्डचा, तदनंतर षटकार आला जितूचा. आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये मिसफील्ड होणार आहे त्या हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो
एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. हॅलो, हे संपूर्ण, हॅलो 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 हॅलो, ओके. तापल का परत धावसंख्या, गोलंदाजी मार्कर गोलंदाज हर्ष यांच्या हातामध्ये चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. बाळादादा डिंगोरे उपस्थित होत आहेत, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा बॉल बिगेट केलाय, चेंडूंचा वेट डाऊन दी बॉल फिल्डर आणि इथे फलंदाज बाद. बाळा, बॅक टू द पॅव्हिलियन. सतरा चेंडू आणि अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं 33 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. मयूर, गोलंदाज तयार आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट ज्या मात्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुटगर संघ मैदानामध्ये कमबॅक जो मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांचं करूया कौतुक. गोलंदाजाला संधी आहे ती आता विकेट हॅट्रिकची. 2 बॉल मध्ये त्याने 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्यात. गंगा रोड संघाचा सर्वात घातक फलंदाज मैदानाच्या तेजस. तेजस ऑन स्ट्राइक. विकेट हॅट्रिकची संधी आहे. गोलंदाज हर्ष याने इम्प्रेस केलं या क्रीडा स्पर्धेमध्ये. अप्रतिम कामगिरी आतापर्यंत या खेळाडूची राहिली. गोलंदाजी मार्कवर तयार. ऑन हॅट्रिक, तेजस ऑन स्ट्राइक. चेंडू हवेत, ओ कॅच ड्रॉप. विकेट हॅट्रिकची संधी इथे गमावली आहे. एक सिंगल, संघाचा धावसंख्या धावफलकावर 17. शेवटचे चेंडू 15, बनवायच्यात 32 धावा. 15 चेंडू 32 धावांचं लक्ष. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार.
इथे टाकलेला चेंडू जितूच्या मधून अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार, चौकार. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 21, 49 धावांचं लक्ष, 14 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर हर्ष. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे वाईट बॉल आहे. 14 चेंडू आणि 27 धावा. खास करून फायनलचे दरवाजे उघडणारी ही मॅच आहे. सेमी फायनल मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, व्हॉट अ शॉट, अप्रतिम षटकार. षटकाराला षटकाराच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर वाढेल. 28, 28 धावा. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानामध्ये करतोय तो जितू. 28 धावा धावफलकावर आहेत. विजयासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता. इथे कामगिरी कशा प्रकारे केली जाते ती आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार हर्ष. हर्षचा हा बॉल पुन्हा एकदा जाईल सीमा पार. अजून एक येतोय खणखणीत षटकार. कॅच सुटला त्यानंतर स्ट्रायकर एंडवर फलंदाज आले जितू आणि जितूच्या बॅट मधून एक चौकार, 2 षटकार 3 बॉल मध्ये येत आहेत. धावफलकावर धावसंख्या 34, 34. विजयासाठी 12 बॉल 15. जितू सध्याच्या घडीला 31, 31 या धावसंख्येवर खेळत आहेत. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहिजे. क्वालिफायर 1च्या लढतीमध्ये कुणी नाणेफेक जिंकली? मंजुला स्मृती 11. स्वर्गीय मंजुला स्मृती यांनी टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. P&P सलून फॅमिली सलून या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित. काय सर बॉल. व्यासपीठावर सुभाषदादा डोंगरे उपस्थित होत आहेत. त्यांचं एक करूया वेलकम. सुभाष काका डिंगोरे उपस्थित होतात. त्यांचं करूया वेलकम.
गोलंदाज तयार होतील आता. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय या षटकामध्ये. राज आलेत आता गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राज यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. बारा चेंडू 15 धावा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी आई गावदेवी चषकाच्या. 8 बॉल 31. इथे सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. जितू 8 चेंडूंमध्ये 31 धावा. अप्रतिम फलंदाजी जितूची आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल या बॉलवर. 11 चेंडू 14चं समीकरण. 11 चेंडू 14 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची लढत आहे. जितू इथे षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर खास करून प्रसिद्ध उद्योजक गंगारोड प्रकाशजी राऊत साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं प्राइज या खेळाडूला आणि ती सुवर्ण संधी या खेळाडूकडे. या बॉलवर षटकार खेळतोय का ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर राज. राजचा बॉल आणि इथे तिसऱ्या बॉलवर तिसरा षटकार. प्रकाशजी राऊत प्रसिद्ध उद्योजक गंगारोड यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाज जितूसाठी. संघात धावसंख्या वाढेल या षटकाराच्या मदतीने 41. गोलंदाज तयार. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल या बॉलवर. संघात धावसंख्या धावफलकावर 42. 42. अजूनही विजयासाठी 7 धावांचं लक्ष. इथे टाकलेला हा चेंडू बॅटचे एज. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 44 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. विजयासाठी अजूनही 5 धाब्यांचं लक्ष. 8 चेंडू 5 धावा. स्ट्रायकर एंडवर तेजस. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर राज यांना आपण पाहतायत. शेवटचे 8 चेंडू 5 धाबांची आवश्यकता. गोलंदाज तयार. राज इथे राखलेला हा चेंडू तेजस. सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. 7 चेंडू 4 धावा. धावफलकावर धावसंख्या वाढेल 45. 4 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. श्री गणेश 11 गंगा रोडला आणि आई गावदेवी चषक 20-25 बक्षीस पात्र फेरीत जाण्यासाठी. जितू ऑन स्ट्राईक. चला वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ खुटगरबी. यानंतर होणाऱ्या लढतीमध्ये स्वर्गीय मंजुळा स्मृती इन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. लगेच क्षेत्ररक्षण लावायचं ही महत्वाची सूचना. 7 चेंडू 4.
गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. शेवटचे 6 चेंडू 3 धावा. सहा चेंडू 3 ज्या मात्र बनवायच्यात या मैदानावर. काल आपण पाहिलं गोटेकर प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेत रोहन शेळकेने 6 बॉल 5 होऊन दिलेले नाहीत. ते 6 बॉल 3 डिपेंड होतील का की दुसऱ्या बाजूला जितू आक्रमकता घेत हा सामना फिनिश करतात ते पाहायचे. PNP फॅमिली सलून आपण तयारीत राहायचंय बॅटिंग साठी आणि स्वर्गीय मंजुळा स्मृती आपण तयारीत राहायचंय क्षेत्ररक्षणासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अंतिम षटकात कामगिरी कशी होती ते पाहायचं आपल्याला. 6 चेंडू 3 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या तळलाय. चेंडू डॉट. 5 चेंडू 3 धावा. क्षेत्ररक्षण मोठ्या प्रमाणामध्ये खराब होताना पाहायला मिळालं ते खुटगर संघाचं आणि त्याचा फायदा पूर्णपणे जितूने उचललाय. 5 चेंडू 3. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल रनआउटची संधी आणि तिथे सिंगल. एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल जाऊन पोहोचेल ते आता 47 या धावफलकावर. विजयासाठी अजूनही 2 धावांची आवश्यकता. शेवटचे 4 चेंडू. विजयासाठी अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. महत्वाचा सामना आपण मैदानामध्ये पाहतायत. जितूने वैयक्तिक 40 च्या मात्र बनवल्यात. 4 चेंडू 2 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. इथे 2 धावा आणि टीम श्री गणेश गंगारोड सेमीफायनल मध्ये दाखल. आयगाव देवी चषक 2025 अभिनंदन. फायनल मध्ये दाखल. अभिनंदन टीम गणेश 11 गंगारोड. आणि आता तुमचा शेवटचा सामना होईल तो आयगाव देवी स्पोर्ट क्लब गोटेगर बीच्या विरोधात. धन्यवाद.